जय जय राम कृष्ण भूले
सत्यभामाबाई लक्ष्मण काकड वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत आहेत। आजच्या या शुभदिनी शरदराव काकड यांच्याकडून ठाणगाव पंचक्रोशीतील 5% युवकांनी जरी आदर्श घेऊन आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली तरी आजचा हा कार्यक्रम सार्थकी लागेल असे मी म्हणेन। आज अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ठाणगाव नगरीत उपस्थित सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त पारायण, पुरुषोत्तम महाराज, भजनी मंडळ, उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व मित्र परिवार यांचे काकड परिवाराकडून सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मातोश्री आकार देणाऱ्या, मातेची महती गाणाऱ्या आईबद्दल आज असंख्य गाणी गायली जातात, मात्र आपल्या आईबद्दल आपण खरोखरच कृतज्ञ आहोत का रे? तर आजच्या या शुभदिनी मी अभिमानाने म्हणेन, होय, आज आपल्या गावातील एक सुशिक्षित युवक श्री शरदराव काकड यांनी आपले मातृऋण फेडण्यासाठी आपल्या मातोश्री गंगा भागीरथी सत्यभामाबाई लक्ष्मण काकड यांचा 81वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत आहेत। आजच्या शुभदिनी शरदराव काकड यांच्याकडून ठाणगाव पंचक्रोशीतील 5% युवकांनी जरी आदर्श घेऊन आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली तरी आजचा हा कार्यक्रम सार्थकी लागेल असे मी म्हणेन। आज अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ठाणगाव नगरीत उपस्थित सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त पारायण, पुरुषोत्तम महाराज, भजनी मंडळ, उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व मित्र परिवार यांचे काकड परिवाराकडून सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मातोश्री सत्यभामाबाई लक्ष्मण काकड यांच्या अभिष्ट चिंतनाने करत आहोत। वडिलांचे पितृछत्र हरपले आणि आपल्या पिलांचे संगोपन करण्यासाठी, आपल्या हाडाची काढी करणाऱ्या, आपल्या पिलांना मायेचा घास भरवण्यासाठी दगडालाही पाजर फुटावा असे प्रयत्न करणाऱ्या मातेचा आणि बरोबरच मातोश्रींच्या समवयस्क मातांच्या अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे दुग्ध शर्करा योगेश नाही का? हा योगायोग यासाठी आहे, शरद भाऊंचे चिरंजीव अर्थात आजीचे नातू यांचाही आज वाढदिवस आहे। हा एक योगायोगच आहे। या सर्वांचा केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा पुरुषोत्तम महाराज व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करूया अशी मी त्यांना विनंती करतो। हरिभक्त परायण मंडळी, बंधू भगिनी, या काकड परिवार करणारे सर्व हितचिंतक, मित्र परिवार, त्यांचे नातेवाईक, सगळे सोयरे, इतक्यातच भोर सरांनी आपल्यापुढं व्यक्त केलं की आईसारखं दैवत या जगात कुठे नाही। आई परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे। माता म्हणजे मन मंगलमय मंदिरांनी सजलेले एक पवित्र तीर्थस्थान आणि या मातेचा गौरवपूर्ती सोहळा आज या ठिकाणी आपल्या समक्ष होत आहे। मातोश्री सत्यभामा लक्ष्मण काकड तसेच या ठिकाणी त्याचबरोबर सन्मानित करण्यात आलेले राधाकृष्ण सावळेराम काकड आणि आमच्या मातोश्री कौशाबाई राधाकिशन काकड, त्र्यंबक भाऊ काकड, या सर्व उभयतांचा आणि या ठिकाणी एक त्यांच्या आयुष्यात जी काही तपपूर्ती झाली, जे त्यांनी काही जीवनात कष्ट उपसले, जो मानवी व्यवहार जपला, ज्या समाजरेषा ज्यांनी ओळखून आणि या समाजात ज्यांचा वावर होता आणि आज
त्यांची जी काही पुण्यमय संतती आहे तयाचा हरिक वाटे देवा असे जे पुत्र शरदराव लक्ष्मण काकड यांच्या एक माध्यमानं आणि या आईचा काहीतरी ऋणनिर्देश आणि उपकार आपल्या हातून फिटावेत या भावनेनं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे महाराष्ट्रातलं आपलं काही प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे कीर्तन क्षेत्रात परमार्थ क्षेत्रात ते हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा त्यांचंही सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि या माऊलीच्या या दिव्य वैभव सोहळ्यात आपण सर्वजण आलात या प्रित्यर्थ या काकड परिवाराच्या वतीनं मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो, सहर्ष स्वागत करतो आणि येथेच थांबतो. ज्ञानेश्वर भक्ती मंडळाच्या वतीनं या माऊलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड इथून पुढील आयुष्य उदंड लाभो, निरोगी लाभो हीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो.
हॅलो 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 भाविकांना खूप विनंती, पुढे या ना, मागे जागा राहू दे ना. महिलांचं पूर्ण झालंय, मागे महिला बसू शकतात, पुढे या, या मधल्या गॅप मध्ये या ना. समोर जागा असताना माग का बसले काही कळत नाही. या समोर बसा, ऐका. नका लावते, बंद करा ना. ऐका ऐका, ठाणगावकर चला पुढे या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, सिकळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, सिकळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अहो पाठीमागून येणाऱ्या लोकांना जागा ठेवा ना. कसे मोठं लोक आहे तुम्ही, एवढी जागा असताना या की पुढून. एकदा सांगितलं पाहिजे माणसाला, काय येडेपणा काही कळत नाही. तिला दशक्रियाविधीचा कार्यक्रम आहे का, असे लांब टेकून बसले तुम्ही लोक. महायोग पीठे या या पुढे या, या पुढे, मागून उठा सगळेजण. मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदम आणि इकडे गेट पाशी रस्ता द्या, इकडे मध्ये यायला. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदेशम विधेंद्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. महिला मंडळ थोडं थोडं पुढं सरका बरं तुम्ही. आई या पुढं सरका सरका पुढं सरका. हलू नका नुसतं सरका पुढं. नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अखिल गुरु निधान करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काही निमित्तानं आहे तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवले. गंगा भागीरथी आमच्या सत्यभामा आई लक्ष्मणराव काकड या आई साहेबाच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त शरद दादाच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. लक्ष देऊ नये का. ज्याही वेळेस सिन्नर परिसरामध्ये आलो ज्याही वेळेस नाशिक पट्ट्यामध्ये आलो ज्याही वेळेस या परिसरात आलो त्यावेळेस बहुतांशी पुण्यतिथीच्याच कीर्तनाला आलो आणि वर्ष श्राद्धाच्याच कीर्तनाला आलो आणि त्याच्यापेक्षा वेगळं झालं असेल त्या वेळेस सप्तेच्या कीर्तनाला आलो. पण या परिसरामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस कीर्तनाला आलो ते एका मातेच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आलो. मी खरं सांगू का महाराज आनंद वाटतोय मला. अगदी एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले सर्व कुटुंब आमच्या शरददादाची खूप इच्छा होती. तो म्हणे महाराज खूप सुंदर नियोजन केलंय. मी येऊच तर त्यांना भीतीच होती की बाबा येतो का नाही बरोबर आहे का नाही. त्यांना मला काळजी करू नका तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलंय आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आपल्याला अभंग सोडवायचा आहे आणि थोड्या वेळात आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्याला करायचा आहे. मगाशीच करायचा होता पण चेक ते काय केक का केक लांबल्यामुळे ते परत लांबला आणि एकदा कीर्तन सुरू झाल्यानंतर मधात विक्षेप नकोय. आपण अभंगाची भूमिका तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवू आणि विठोबा रुक्माई भजन झालं की आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने हे करू. मला आनंद वाटतोय महाराज. या महाराष्ट्रामध्ये भरतखंडे निर्देह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा निवाजा जन्म झालेला आहे. त्या भारताच्या वेदाचं वाक्य आहे मातृदेव भव पितृदेव भव. ज्या भारतामध्ये आईला देवता मानल्या जातात ज्या भारतामध्ये आपल्या बापाला देवता मानल्या जातं त्याच भारतामध्ये जर दररोज एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर प्रत्येकाला समजून चला की कुठेतरी आपला मार्ग चुकतोय महाराज. एका महाराष्ट्रामध्ये एका आईला लोक बोलत नाहीये ही परिस्थितीमध्ये याच महाराष्ट्रामध्ये काही माय मावल्याला आपले लेकरं सांभाळत नाही ही परिस्थितीमध्ये आणि याच महाराष्ट्रामध्ये काही लोक आपल्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. याही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. पण आपल्या आईचा उत्सव
एवढ्या मोठ्या थाटामाटात करणारे सुद्धा लोक या महाराष्ट्रामध्ये आहे, हे तुम्हाला आणि मला विसरून चालणार नाहीये. शरद दादाचं हे सगळं पाहिलं, त्या आईचं अभिष्ट चिंतन सोहळा पाहिल्यानंतर तुकोबरायचं फक्त आणि फक्त एक प्रमाण मी त्यांच्यासाठी खर्च करतो, किती गोडे पहा. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ कोमटी, फळ रसाळ कोमटी, फळ रसाळ कोमटी. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढा सुंदर योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. लक्ष देऊन ऐका. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवणार आहे मी. तुम्ही जेवढी कीर्तनाला शांतता देसाल तेवढ्या लवकर मी कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करीन. फक्त बडबड नका करू. तुम्ही जेवढी बडबड करसाल तेवढं लेट जेवण भेटल, त्यामुळे बडबड करता कामा नाहीये. एकदम शांतता ठेवा. ही काही एखाद्या पुढारीची सभा नाही, हे काही एखाद्या आमदार खासदाराचं भाषण नाहीये, हे कीर्तन चालू आहे. काय? आणि कीर्तनामध्ये काहीतरी मर्यादा असतील ना महाराज. भजनी विक्षेपतेची पै मरण. विक्षेप अजिबात करू नका. प्रत्येकाने थोडी शांतता ठेवा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. हे 4ही वर्ग मला तुमच्या समोर ठेवायचे. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा आहे. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढेच आहे. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढेच आहे. दुसऱ्याचं सुख पाहिलं, दुसऱ्याची गाडी पाहिली, दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. काय म्हणतात? जळजळणारा. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रात आहे, व्यावहारिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये. आपलं तिकीट कापलं याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्याला भेटलं कसं हे जळजळपणा नाही तर काय म्हणा, जळजळपणा नाही. अन्न मान धन हे तो. काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात असाव्या लागतात. प्रारब्धात मान असला पाहिजे. ते तुताऱ्यांचे आवाज कमी कर, साऊंडला आवाज देणं गोड दे, मग अशी जसं लावला तसं. मान प्रारब्धात असावं लागतो, धन प्रारब्धात असावं लागतं आणि अन्न सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. या 3 गोष्टी प्रारब्धाशिवाय माणसाला भेटत नाही. महाराज सांगतात अन्न मान धन हे तू प्रारब्धाधीन. म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज सांगतात जो देखे सो सगळे पात्र दुःखी. लक्ष देऊन कीर्तन आहे का. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. जेवढे माणसं आहे त्याचे प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न नाही, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर महाराज सांगतात कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. ऐका ना दादा, काही लोक शरीरानं दुखी, प्रॉपर्टी भरपूर आहे, 100 एकर जमीन आहे,
अहो 100 पिढ्या बसून का दिले एवढा पैसा आहे, पण शारीरिक सुख अजिबातच नाही महाराज. आम्ही जर एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो की आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात आणि त्याच्या ताटामध्ये 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू आपल्या बासुंदीकडे पाहिजे, आपल्या गुलाबजामकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब खा ना. छे जमत नाही. डॉक्टरने फक्त गोळ्याच खायला सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. मग कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहतो उदास. काही लोकांकडे पैसा नाही म्हणून दुखी आहे, काही बिचाऱ्याकडे एवढा झाला की ती ईडीमुळे दुखी आहे. मला तरी बरं वाटतं सगळ्या लोकांना ईडीची भीती, महाराज लोकांना ईडीची भीती नाही, तेवढं तरी बरं नाही. आपल्याकडे असलं महाराज लोकांच्या मागे जर ईडी लागली तर अवघडच आहे ना, कुठं पळाव हा एक मोठा प्रश्न आहे. पण आता आमच्या मागे आहेच काय महाराज. तुम्ही नारळ सुद्धा असं देता की ते कोणत्या कंपनीचं काही कळते, त्यात पाणी पण नसतं. तुम्ही एवढ्या ब्रँडेड कंपनीच्या शाली आणता की त्या अंगावरही घेता येत नाही, ढुंगालाही बांधता येत नाही, एवढ्या बारकाल्या शाली. आणि काय देऊन देता, काही देत नाही महाराज. म्हणून ज्याच्याकडे पैसा नाही तोही दुःखी, ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुःखी. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहतो उदास. थोडे सब दुखी सुखी राम के दास. या जगातला प्रत्येक व्यक्ती दुःखी. कबीर महाराज सांगतात राजा दुखिया फक्त स्वतः, प्रजा दुखिया हो, दुखिया दिन बैरागी. आम्ही जानेवारी महिन्यामध्ये 16 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये दुबईला कीर्तन उत्सवाला गेलो होतो. मी होतो, सपन महाराज सानप होते, विशाल महाराज खोले होते, आम्ही 4-5 जण होतो. तिथे एक शिंदे नावाचा आडनावाचा माणूस होता, पुण्याचा होता. त्याच्या घरी जेवायला गेलो होतो आम्ही. दादा जेवायला गेल्यानंतर मग आता दररोज तिथं नॉनव्हेज खाणारे लोक खूप होते. म्हणजे 80-90% लोक नॉनव्हेज खातात. हाय व्हेजिटेरियन काही हॉटेल आहे, पण आम्हाला ज्या गणेश भजनी मंडळानं बोलवलं होतं त्यांच्या घरी दररोजचं एकाचं जेवण होतं. मग मी ज्यांच्या घरी जेवायला गेलो त्यांना मला सुंदर अशी बेसन चपाती करा, आपला महाराष्ट्रीयन बेत करा. त्या मायमावलीने सुंदर बेसन केलं, चपाती केली. त्यांना म्हणलं आता बेसन म्हणलं त्यासोबत कांदा लागतोच. त्यांना म्हणलं कांदा नाही. कांद्यावर विषय निघाला. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज दुबईमध्ये कांदा 400 रुपये किलो आहे म्हणे. काय म्हणले ती, काय किलो आहे? मग आता 400 रुपये जर समजा लोकल भाव असेल, कोणता भाव? लोकल भाव. तर ठोक मार्केट कमीत कमी 200 रुपये घेत असेल ना महाराष्ट्र सरकार, कोणते भारत सरकारकडून काय भाव घेत असेल? मग 200 रुपयाला जर भारत सरकार दुबईला कांदा देत असेल तर भारत सरकारने कमीत कमी शेतकऱ्याकडून 20 रुपये नको घेऊ का? 180 रुपये नफा कमवा ना, पण 20 रुपये तर शेतकऱ्याकडून कांदा घेतला पाहिजेत का? मग त्यांना म्हणलं हे कसं प्रोसिजर आहे? त्यांनी मला सांगितलं की देशातल्या कोणत्याच लोकांना असं वाटत नाही की शेतकरी मोठा व्हावा म्हणून. जर देशातल्या प्रत्येक शेतकरी माणसाला वाटलं असतं शेतकरी मोठा व्हा तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती महाराज. एक वाक्य लिहून ठेवा माझं काळजावर. 1947 पासून तर 2024 पर्यंत महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं कोणताच सरकार शेतकऱ्याचं झालं नाही. म्हणून शेतकरी आजच्या तारखेला एवढा मागे आहे महाराज. आणि लोक म्हणतात की देश महासत्ता झाला पाहिजे. कसा सत्ता होईल महासत्ता? अरे उद्योगपती ऐकून देश महासत्ता होणार नाही, क्रिकेटर लोक ऐकून देश महासत्ता होणार नाही, फिल्म सिटीतल्या हिरो ऐकून देश महासत्ता होणार नाहीये, बिल्डर ऐकून देश महासत्ता होणार नाही, हॉटेल व्यावसायिक ऐकून देश महासत्ता होणार नाहीये. ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी माझा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका ना, राजा दुखिया प्रजा दुखिया. प्रत्येक राजाचं देऊळ पाण्यात आहे. प्रत्येक राजाचं देऊळ. पहिले कसे लोक सांगायचे नाशिकचं सीट याचं लागतं, आता पैल लावून सांगा कोणाचं लागतं. कोणालाच काही कळत नाहीये. महाराष्ट्राचा निकाल कोणीच सांगू शकत नाही, कारण भारतात सगळ्यात जास्त खिचडी जर कोणत्या राज्यात झाली ती महाराष्ट्रात झाली. भाग्यवान आहे तुम्ही आणि मी. इथल्या जर एखाद्या म्हाताऱ्याला उभं केलं त्याला विचारलं बाबा काय पाहिलं हो तुम्ही, त्या बाबाच्या मुखातून पहिला शब्द येईल मी 72चा दुष्काळ पाहिलाय. कोणता दुष्काळ पाहिलाय? आणि तुम्ही आम्ही काय पाहिलं महाराज? कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकर मायक्रोसिस पाहिला, चिकनगुनिया पाहिला. 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिली. बंद कर मोबाईल. राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा पाहिलं, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपण पाहिला. सगळा महाराष्ट्र झोपेला असताना सकाळचा 4:30चा शपथविधी काय पाहायचं राहिलंय महाराज? आपण सगळंच पाहिलं, काही राहिलं नाहीये. म्हणून राजा दुखिया प्रजा दुखिया.
ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा सुखी राहू शकत नाही एक, आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कसा सुखी राहील. म्हणून पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक म्हणला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन भक्तांनी बघून त्याच्या भेटीची अपेक्षा आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ऐसी चिंता करे सदा सर्व काळ, ऐसी चिंता करे सदा सर्व काळ, ऐसी चिंता करे सदा सर्व काळ, रात्रंदिवस ही चितळमळ तुका म्हणे नाही आपुले बळचिने फळ पावेन आणि शेषी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात किती गोडे पहा. प्रेमी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. चित्त माझे कैहे खंडेल कर्म पारोषतील धर्माधर्म कासयान कळेल हे वर्म म्हणून श्रम वाट तसे. ऐका ना दादा, त्या साधकाच्या अंतकरणाची, त्या जिज्ञासूच्या अंतकरणाची इच्छा भेटेल त्याला विचारतो. भेटीला की जीवा लागली से आज, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटीला की जीवा लागली से पुसावीसी हिची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेन. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. बस त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? किती? 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एक त्र्यंबकची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिला पाहिजे, एवढं सोपं आहे का? परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही हो. लोकांच्या मेमरीमध्ये एकच प्रमाण बसलेले, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे. आपण खाली खुटी ठोकलेली ना तुकोबऱ्याने, शहाणा तो धनी. त्याच तुकोबऱ्या, जे तुकोबऱ्या सोपं म्हणतात त्याच तुकोबऱ्याच्या गाथ्यामध्ये दुसरा अभंग पाहणं, भक्ती तो कठीण
शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची. परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाही हो. ब्रह्मज्ञान तुम्ही समजता तेवढं सोपं नाहीये महाराज. काहीतरी कालावधी काहीतरी वेळ भगवंताच्या भेटीसाठी घालावा लागतो महाराज. थोडी तरी अंतकरणामध्ये तळमळ पाहिजे ना. किती तळमळ साधू संतांच्या अंतकरणामध्ये पहा. भेटीला गे पंढरी नाथा, भेटीला गे पंढरी तैसी रजनी झाली माये अवस्था लावून गेला अजून का नाही पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. जळजळणारा, हळहळणारा, तळमळणारा आणि कळवळणारा. कोण येतो कळवळणारा वर्ग? काय त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या आहे ते जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे थोडं पुढं पुढं सरकाव जागा आहे ना तिथे हे पोरांनो अरे माग बसायला लोकांना जागा नाही तर या पुढे या ना तुम्हीच थोडं पुढं पुढं सरका की काय माणसं आहे बाबा तुम्ही एवढे धीट लोक नाही पाहिले मी कुठे रे का ऐकू येत नाही का मुद्दाम करतात काही कळत नाही एकदा सांगितलं तर कळलं लोकांना उभं राहिलं पुढे या नाही तर बसा की तुमच्या गळ्यात माळी थोड्या घालतोय मी काही एकदा सांगितलं कळलं पाहिजे विठाला घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबऱ्या सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या दोन जाती या जगामध्ये. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता कोणत्याही प्रकारचा लोभ न ठेवता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या दोन जाती या जगामध्ये. एक संताची आणि दुसरी म्हणजे भगवंताची. पहिली जात कोणाची आहे? संताची. आणि दुसरी जात भगवंताची. भगवंताने तुम्हाला काय पाहून नरदे दिला महाराज? अरे सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी तुम्हाला लाईट बिल पाठवलं? बरोबर जून महिना सुरू झाला की मिरगाचा महिना लागतो आणि मिरगाचा महिना लागल्यानंतर धो 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 पाऊस 4 महिने पडतो. तुमचे धरणं भरतात, विहिरीला पाणी येतं, कॅनलला पाणी येतं, तुमच्या बोरला पाणी येतं. आतापर्यंत कधी मेघराजाने तुम्हाला नळपट्टी पाठवली नाहीये. मग लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्यानं तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या त्याचा विचार केला पाहिजे. जेने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पाऊले समची साजरी. भेटीसाठी अंतरी धरोनी राहेन. लक्ष देऊन ऐका. पहिली जाते देवाची. कोणत्याही प्रकारचे. साधू संतांनी काय केलं? अरे एवढी मोठी ज्ञानेश्वरी ज्ञानोबराने दिली. चांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय. जगद्गुरु तुकोबराने तुमचा आणि माझा माता ठिकाणी यावा याच्यासाठी पंचमवेदाचा गाथा दिला. या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवलाय. एवढे तो हुशार लोक आहोत महाराज आपण. तरी पण त्याच्या बदल्यात आपण अरे ज्ञानोबरायचं आपण नाव तर नाहीच घेतलं, पण मधुकरीमध्ये माती कालवली. तरी सुद्धा आपल्या सद्गुरूंना मागत असताना पहिलं आपल्यासाठी मागितलं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे गांजिल तो ते प्राणी. मग दुसरं प्रेम तुमच्यावर कोण करते? संत करतात. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जात ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणि हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबराने दृष्टांत दिलाय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरलाय, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने वापरलाय. 1-2 मिनिटात उदाहरण सांगतो. किती गोडे पहा. थोडी शांतता द्या फक्त. आईचं आपल्या लेकरावर किती प्रेम असतं. खूप सुंदर उदाहरण आहे. एका माय माऊलीचं लग्न झालं गड्यांना. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष ओलांडल्यानंतर तिचा नवरा मरण पावला. काय झाला? नवरा मरण पावला. पहिलं तर लेकरू झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फोन केला. ओ मालक, ऐकलंय का? कुस पवित्र झाली माझ्या खुशीमधून. सोन्यासारखा पोरगा जन्माला आलाय. बापाला एवढा आनंद झालाय. डायरेक्ट 2 व्हीलर काढले आणि तालुक्याच्या ठिकाणी पेढे आणायला गेला. आणि पेढे घेऊन येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने याला उडून दिले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. कोणी बघितलंच नाही. खाली खड्ड्यात पडल्यामुळे तिथंच 10-20 मिनिटात मनुष्य गतप्राण झाला. बघता बघता सगळ्या गावात बातमी कळली की मनुष्य गेलाय, मनुष्य गेलाय, मनुष्य गेलाय, मनुष्य गेलाय. वाऱ्यासारखी बातमी पळाली. सगळं गाव दुःखी झालं, नातेवाईक दुःखी झाले, मायबाप दुःखी झाले. पत्नीच्या कानावर ज्यावेळेस ही गोष्ट गेली तिने धीर सोडला. म्हणे देवा अबे किती निष्ठुर आहे तू. अहो विधाता स्तवन क्वचित दया.
अभि विधाता आहे ना तू, जगाचा मालक आहे ना, थोडी तरी दया तुझ्या अंतकरणामध्ये पाहिजे. सोन्यासारखी कुस पवित्र केली माझ्या कुशीमधून, सोन्यासारख्या लेकराला जन्माला घातलंय. अरे पण ते लेकरू डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. देवा चुकीचं केलं, हे काय केलंय तू? केलं चुकीचं केलं. सगळं गाव रडत होतं, पत्नी रडता रडता विचार करू लागली, मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकरानं काय करायचं म्हणून सर्व दुःख तिनं गिळून घेतलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागली. बघता बघता लेकरू पोरग मोठं झालंय, 10वी 12वीला गेलं, मेरिटलं पोरग. 100 पैकी 99% पडायचे, 100% पडायचे, एवढं हुशार पोरग. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. कॉलेजवाली 10 लाख रुपयाची फी सांगितली. 3 दिवस झालं पोरग आईला बोलत नाहीये, जेवत नाही. आईला वाटलं काय झालं असेल माझ्या लेकराला. ए दाद्या, ए सोन्या, 4 दिवस झाले बोलत नाहीये, जेवत नाहीये, व्यवस्थित वागत नाही, काय झालं सांग ना. काही नाही गाई, रोज मजुरी करून तुम्हाला आतापर्यंत शिकवलं ग माय. मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आणि कॉलेजची फी 10 लाख रुपये कसं जमल ग. अरे काळजी करू नको बाळा, मी आहे ना तुझी आई. वडिलोपार्जित 4 एकर जमीन होती, ती 4 एकर जमिनीचा 7/12 घेतला आणि शावकाराकडे दिला. शावकार, ही जमीन तुमच्या नावावर करा, 10 लाख रुपये माझ्या लेकराला द्या. 10 लाख रुपयाचं गट्ट घेतलं, पोराच्या हातात दिलं. पोराने इंजिनिअरिंगची फी भरली. पोरग 4 वर्ष झालं, शेवटचं वर्ष होतं म्हणून अजून 3 लाख रुपये कमी पडले. पोरग रडायला लागले. माय, 10 लाखासाठी तळ हातासारखी 4 एकर जमीन विकली का आपण. आता 3 लाखाचं काय करायचं, काळजी करू नको. कपाट उघडलं, नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिने घेऊन सोनार दादाकडे गेले. सोनार दादाला ते दागिने पाहिल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, त्यानं तुझ्या आवडीचे दागिने बनवले होते. तो गेला तुला सोडू, पण कमीत कमी हे दागिने म्हणून तर त्याची आठवण ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडता रडता सोनार दादाला सांगू लागले, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवराच मला सोडून गेला आणि फाटक्या दागिन्याचं काय करू मी. हे बघा, हे दागिने घ्या, मला 3 लाख रुपये द्या. 3 लाख रुपये पोराच्या हातात दिले. पोरग इंजिनियर झालं, प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरग ढसा ढसा रडायला लागलं. पहिला फोन आपल्या मायला केला. ए आई, ए माय, अगं ऐकलंस का ग, तुझ्या आशीर्वादाने आज सॉफ्टवेअर इंजिनियर झालं. मला खूप काही कष्ट केले. आई मला कळतंय का, माझं शिक्षण होईपर्यंत तू कधी अंगावर नवी साडी घातली नाही, पण मला कधी जुन्या ड्रेसवर तू कॉलेजला पाठवलं नाही. माय, तू शिळा डबा खाल्ला ग, तू शिळ्या चपात्या खाल्ल्या, पण मला कधी शिळी चपाती खाऊ घातली नाही. आई, खूप उपकार आहे ग. या शरीराची चरबी काढून जर चपला शिवल्या आणि तुला घालायला दिल्या तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही. एवढं पुण्य केलंय माय मी, की तू माझी आई म्हणून माझ्या जीवनामध्ये जन्माला आली. आई, काही मी नोकरीला लागलोय, पण आजपासून मी तुला वचन देतोय, आजपासून तू आराम करायचा, मी काय करणार, तुझी सेवा करणार. ठरलं महाराज. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न ठरलं. तिलाही 2-3 लाख रुपये पेमेंट, याला 2-3 लाख रुपये पेमेंट. मुंबई सारख्या ठिकाणी राहत होते. एवढी म्हातारीची सेवा होती, म्हातारीला फाटून खाली उतरायचं काम नव्हतं. एक नोकराने तिच्या सेवेमध्ये एवढी भाग्यवान म्हातारी म्हणायची की ती भाग्यवान आहे मी, माझी कुस पवित्र झाली, माझ्या कुशीमधून एवढे सोन्यासारखे प्रेम करणारं पोरग जन्माला आलं. पण म्हातारीचं नशीब एवढं खराब, म्हातारीचं वय 85 वर्षात झालं. म्हातारीला एक रोग लागला, त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. एवढ्या डॉक्टरांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, MD डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदवाल्यांना दाखवलं, पण म्हातारीचा खोकला मात्र राहत नाहीये. काय करावं, कसं करावं, काय करावं. 5 वर्ष झाले सुनबाई सेवा करत होते. एक दिवस बोलता बोलता आपल्या नवऱ्याला सांगू लागली, ओ मालक, ओ ऐकलं का, काय ग, 5 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. 2 सोन्यासारखे लेकरं झाले. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आला थोडं लेकराचं बघा आणि जेवण करून झोपवतो. तुमच्या रात्रभर खोकलत असते. हे बघा, मी 5 वर्ष सहन केले, आता मला सहन होत. एकदा घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. हे वाक्य ज्यावेळेस पोराच्या कानावर पडलं त्यावेळेस पोरग ढसा ढसा रडायला लागलं. बायको समोर हात जोडले. अगं वेडे, 2 दिवसाचा असताना माझा बाप मेला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधी बापाची कमी नाही पडू दिली ग. बापही तीच झाली आणि आई सुद्धा तीच झाली. हे बघ, मला कळतंय माझ्या आईला टीबी आहे, फक्त 2 ते 3 वर्ष जगल असं डॉक्टरने मला सांगितलंय. आणि अशा अवस्थेमध्ये जर मी तिला सोडून दिलं, अशा अवस्थेमध्ये जर मी तिला वृद्ध आश्रमामध्ये टाकलं तर मला पाप लागल ग. तुझ्या पाया पडतो, फक्त 2-3 वर्ष ऍडजस्ट कर. बायको थोडी शहाणी होती, पगार होता ना तिला 3 लाख रुपये. ती म्हणजे एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायावर असत, समाज तुमच्या मायाला मी चाललेले घेऊन मायाला. पोरग 10-11 वाजेच्या सुमारात आईच्या दारासमोर गेलं, दरवाज्यावर ठाप टाकली. ए आई,
दार उघड. दबक्या आवाजाने आईने दार उघडलं. काय झालं सोन्या? चालाय मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरलाय आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगाईला घेऊन चाललंय. काळा कुट्टा अंधारे अमावस्याची रात्र आहे. एवढी दाट झाडी होती. झाडीची पालवी खाली लोंबली असल्यामुळे आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. आणि मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरानं आईला बसवलाय. 10 मिनिटं बैस मी आलोच. आईला कळलं आता पोरग गेलं की परत येणार. आईनं जोरात हंबरडा फोडला. ए सोन्या, ए माझ्या वागा, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे. मी तळ हाताच्या फोडासारखं जपलंय. तू रक्ताचा गोळा आहे माझ्या. अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलंय मी तुला. अरे माझं किती प्रेम होतं लेकरा. तुला एक वाक्य सांगू का? मी जर किचन मध्ये काम करत असेल, तू जर बैठकीत रडायला लागला, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. मला कळलंय रे बाळा, तुला माझी अडचण झाली. काळजी करू नकोस. हे बघ माझं काय पिकलेलं पाणी कधी ना कधीतरी पडणारच आहे. ए बाळा ऐक ना. ए सोन्या ऐक. हे बघ आनंदाने घरी जा. माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडांना जीव लाव. पण एका म्हाताऱ्या माईची विनंती तुला. काय गाई? घरी जाताना मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्याने घरी जा. हे जंगल आहे आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार. संपलं माझं उदाहरण. माया हो, ज्या आईला लेकराने जंगलात नेऊन सोडलंय, मृत्यूच्या मुखात नेऊन सोडलं, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाचा हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित लेकुराचे हित, लेकुराचे हित, आशीर्वाद. हे बघा, तुम्ही सर्व काही नोकरी करणारे माणसं आहे, कोणी कुठं प्रवास करणारे माणसं आहे. रात्री कामावून 5 वाजता घरी जा. किती वाजता घरी जा? 5 वाजता. दरवाजावर थाप टाका. ए दार उघड. बायको दंदिशी दार उघडून तिच्या रूम मध्ये जाऊन ती झोपून राहील. पण रात्री 5 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या 5 वाजले माझ्या सोन्या. इतका वेळ असतो का रे? बरं जाऊ दे. कुठं गेला होतास? काही नाही आई, काम होतं. बरं जाऊ दे. जेवलास का तू? रात्री 5 वाजता सुद्धा जेवला का तू? असं म्हणणारी जात जर या जगामध्ये कोण असेल तर ती फक्त तुमची माय गड्या. तुम्ही बायकोला 50 किलो सोनं घाला. अख्खा गाठावाचा 4092 अभंग आहे, 9030 ओवे. एकाही ठिकाणी कुठंच बायकोचं वर्णन केलेलं नाहीये. एका ठिकाणी तुकोबरायचं काय मन रमलं, बायकोचं वर्णन केलं. बाईला म्हणती खर
मरता तरी बरे नासियले घर थुंकुनिया. म्हणून जिथं पाहिलं तिथं फक्त आईचं वर्णन केलं जातं. आमच्या शिवाजी दादांना आणि आमच्या शरद दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का महाराज, नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, त्यांना मी पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलं नाही. फोनवर आमच्या दोघांचं बोलणं झालं नाही. व्हॉट्सअप चॅटिंगवर तारीख घेतलेली मी. व्हॉट्सअप कॉलिंगवरच शरद दादा बोलत गेले आणि ते म्हणे महाराज आमचा खूप मोठा कार्यक्रम, तुम्ही या. आमच्या आईने खूप संघर्ष करून आमचे वडील गेल्यानंतर आम्हाला खूप लहानचं मोठं केलं आणि माझ्या आईचा उत्सव करायचा. खरं सांगू का, जिवंतपणे जर मायबापाचा एवढा सुंदर उत्सव केला तर मेल्यानंतर ब्राह्मण सांगायची गरज नाही पडत. बरं महाराज, दसऱ्यावेळी घालायची गरज पडत नाहीये. कावळा शिवला का नाही शिवलायची गरज पडत. लोकांचं उलट झालं महाराज, जिवंतपणे मायबापाला कोठ्यात ठेवतात आणि मेल्यानंतर मग आमचे कीर्तन. आणि आम्ही बी एवढ्या चाटा मारतो, याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि हे झालं की लगेच लोक जिलाबी खायला तयार आहे. म्हणजे महाराजाही नरकात, कार्यक्रम ठेवणारा नरकात, तुम्ही नरकात आणि गायक अगोदरच गेले असते, कारण पंचपती अगोदर सुरू होते ना, त्याच्यामुळे सगळे नरकात महाराज. नाही अन्न, जिवंतपणे आईला अन्न सुद्धा देत नाही. मेल्यानंतर मग त्र्यंबकला काय जातो, अख्खी पंचवटी घाण करून टाकली याला गायने महाराज. अख्ख्या पंचवटीत नुसते दसऱ्याविधी. अरे जिवंतपणे मायबापाला सांभाळा ना, जिवंतपणे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अरे या कार्यक्रमाचा आदर्श तुमच्या गावकऱ्याने घ्यावा यात नवल नाहीये. या कार्यक्रमाचा आदर्श तुमच्या पंचक्रोशीने घ्यावा यातही नवल नाहीये. या कार्यक्रमाचा आदर्श तुमच्या तालुक्याने घ्यावा यातही नवल नाहीये. एवढं गोड नियोजन या काकड कुटुंबियांनी केलं, आमच्या शिवाजी दादानी आमच्या शरद दादानी केलं. अख्ख्या महाराष्ट्राने या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा. एवढा सुंदर कार्यक्रम आहे महाराज. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबाने तुमच्याही मायासाठी वापरला नाही, माझ्याही मायासाठी वापरला नाही. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबाने स्वतःसाठी आणि माऊली हा शब्द जो वापरलाय तो ज्ञानोपराधिक सर्व साधू संतांसाठी. ही पहिल्या मालिकेतल्या 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. त्याच्या अगोदरचे अभंग पहा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे. ओ भाग मोजे तुम्हास. ऐका ना, ज्ञानोपराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांचं वर्णन तुकोबराय करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपा दान तुमचे मज हेची कृपा दान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. ज्ञानोपराधिक सर्व साधू संत समर्थ तुकोबराय आपला ज्ञान प्रकट करतात. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी देवाची इच्छा असो नसो, तुम्ही जर माझ्या हाताला धरलं देवाकडे घेऊन गेले मग माझा हरी उपेक्षणा. म्हणून जीवनामध्ये ओझ देवावर टाका नाही तर साधूवर टाका. तुम्ही माणसाकून अपेक्षा करता
आणि माणसानं माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे एक म्हण आहे, उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर इवानं मेलं. माणसानं माणसाकडून अपेक्षा करणं, प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे. परिपूर्ण या जगामध्ये फक्त दोन लोक, एक संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. तुका म्हणे भार घातली बरी होईल काय वारी, नारायण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आधी या गात निवाराया. म्हणून सर्वांना माझी विनंती, नाव किनारे लगाओ प्रभुजी, 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 नाव किनारे इथे एवढे जेवढे मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, या कार्यक्रमाचा आदर्श प्रत्येकाने घ्या. घरी गेल्यानंतर आपल्या मायबापाला प्रेमानं बोला. अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रेमानं बोललं पाहिजे. पैसों से खाना मिल सकता है बाजार में, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नाही काही जमलं तरी चालत. अरे सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया सेवी सिकी शरीर लोणकीचे. एवढे दिवस झाले तो पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून उभा आहे. काय केलं पुंडलिकानं? काहीच नाही, फक्त मायबापाची सेवा केली. मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा या विश्वातील चालतं बोलतो देव तुमचे मायबाप आहे, त्यांची सेवा करा. बाकी काय करायची गरज आहे महाराज तुम्हाला? हा जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, असू येईल तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला. रात्रभर जरी आईविषयी बोललो तरी थोडंच महाराज. हा हंबरू निवास राहिले जागतीचं वागाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया सांगत होत्या होतो जबाबदार, दुष्काळात मायेचा माझा अटल होता पान. पिठामध्ये पाणी टाकून मला वाजत जाये, तेव्हा मला पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी समजून चालव की तुमच्या जीवनातलं प्रेम गेलंय.
आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चला की आपल्या जीवनातला आधार वड गेला. एक गाणं आहे म्हणून एक कीर्तनात पण सुंदर आहे. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, कहाँ पे ममता भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, हो माँ के बिना सुना है जहाँ. लोक म्हणतात बाबा माय मरून मावशी जगू. मावशी कधी मायची जागा घेईल का? जशी सासू आई सारखी. काही कोणी म्हणतात महाराज माझी सासू मला मायवानी जगते. तर सासू कधी माया होत असते का महाराज? अजिबात नाही. ते ढोंगपणा आहे. सासूसाठी रडे सून आणि भावांतरीचा भिन्न. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीनं तुम्हाला गर्भात राबवलं तर हाताच्या फोडासारखं जपलं, त्या माय माऊलीची बरोबरी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. विढोबा जय जय हरी राम जय अशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवली. उपस्थित सर्व मायबापांना माझी विनंती, मायबाप एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आदर्श गावाने केलेला हा आदर्श कार्यक्रम या काकड कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. जिवंत असताना आपल्या आईचा एवढा मोठा उत्सव अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांचा 81वा अभिष्ट चिंतन सोहळा आमच्या शिवाजी दादांनी, आमच्या शरद दादांनी खूप प्रयत्न करून आणि खूप जीव लावून हा कार्यक्रम केला. महाराज अगदी जीव ओतला या कार्यक्रमामध्ये, आणि जिथं जीव ओतल्या जातो तो कार्यक्रम कसा होतो? चांगला होतो. म्हणून सर्वांना माझी विनंती, बाकी नाही काही तुम्हाला जमलं तरी चालेल, फक्त सर्वांना माझी विनंती गड्यानो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. बाकी नाही काही जमलं चालेल, फक्त आई वडिलाचा आशीर्वाद घ्या. जीवनामध्ये तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात.
सेवा करा. ज्या मातेच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आहे, गंगा भागीरथी आमच्या सत्यभामा आई लक्ष्मणराव काकड यांच्या 81 अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी या मातेला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात. वास्तविक त्यांचंच वय एवढं आहे की त्यांचाच आशीर्वाद आपण घेऊ, त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना शुभेच्छा द्यावी. एवढे लोक आपण मोठे नाहीये, पण ज्ञानोबराय तुकोबरला विनंती करू, जसा 81वा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा झाला तसा त्यांचा 100वा सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळा याच ठिकाणी झाला पाहिजे अशी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि वाणीला पूर्ण विराम देऊ. सुंदर असा आईचा अभिष्ट चिंतन सोहळा होईल आणि तो झाल्यानंतरच आपण उठायचं. सर्वांची सुंदर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आपले धनराज दादा गुट्टे प्रसिद्ध उद्योगपती दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अनेक क्षेत्रातले अनेक राजकीय मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वेळ न लावता, ऐका ना, वेळ न लावता, जास्त न बोलता, वेळ न लावता, जास्त न बोलता, जितक्या लवकर हा कार्यक्रम उरकता येईल तितक्या लवकर कार्यक्रम उरकावा अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पाहिला आहे. साक्षात आज आपण वारल्यानंतर 10व्याचे बॅनर लावतो, आपण 13वा करतो, वर्ष श्राद्ध करतो, पण साक्षात आई जिवंत असताना तिला विमानाची सफर करणं असेल, आईला जम्मू काश्मीर दाखवणं असेल, आईला वैष्णोदेवीला नेऊन आणणं असेल, किंवा या ठिकाणी एका आईचा जिवंतपणे 81वा वाढदिवस करणं असेल, या सर्व गोष्टी करण्याकरिता अतिशय निर्व्यसनी, उमदा आणि मेहनत करून ज्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं, अतिशय प्रेमळ, शरद भाऊनी नुसतं या म्हणलं तर माणूस 1000 किलोमीटर येतं, अशा पद्धतीचं प्रेम त्यांच्या वाणीमध्ये आहे. असे आमचे बंधू शरद भाऊ काकड आणि शिवाजीराव काकड यांनी त्यांच्या आईचा जन्मदिवस एवढा मोठ्या संख्येने केला, त्याबद्दल खरोखरच तुमच्या गावचं आणि तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आपल्या सर्वांना एकदा विनंती करतो की एकदा शरद भाऊसाठी आणि शिवाजी भाऊसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि आईंना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 100वा वाढदिवस सुद्धा करण्याचं आपल्याला भाग्य लाभो, एवढीच राष्ट्रसंत भगवान बाबांच्या प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आईंना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि एवढा मोठा कार्यक्रम आणून या ठिकाणी आपल्या गावाचं वैभवात भर पाडली आणि आपल्या गावाचं भूषण वाढवलं, त्याबद्दल पुनश्च एकदा काकड परिवाराचे अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून या घराला ऊर्जा देण्याचं काम केलात, तुमचे सुद्धा मी काकड परिवाराच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. जीवनाचा खरा आनंद आणि जीवन जिंकल्यासारखं मला आज वाटतंय. आता गावकऱ्याला भरपूर माहिती आहे माझ्याबद्दल की मी कसा संघर्ष करून मुंबई सारख्या ठिकाणी मी हमाली केली
तिथं ट्रान्सपोर्टवर किन्नरकी केली. मला राहायची सोय नव्हती. मी नातेवाईकाच्या घरी तिथं राहिलो. कधी उपाशी झोपला असन पण कुणाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, कुटुंबाला सांगितलं नाही. कारण माझी घरची परिस्थिती तशी नव्हती. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं माझं दुःख मी त्यांना सांगू शकत नाही. आणि दुःख सांगून पण काय फायदा नाही. दुःख सांगून अजून त्यांच्या डोक्याला आपण टेन्शन देणार आहे. आपली आईचं वय झालंय आणि वय झालं असताना आपण आपल्याबद्दल दुःखाच्या वेदना जर आईला सांगितल्या तर ती 2 वर्ष जगायची, तिथं 1 वर्ष जगन. म्हणून मी माझ्या स्वतःच्या आत्म्यामध्ये स्वतः कधीच माझं दुःख कोणाला सांगितलं नाही. पण हे जीवन जगत असताना फक्त एक तत्व ठेवलं मी. फक्त इमानदारीने जगायचं, चांगलं जगायचं, कुणाबद्दल वाईट चितायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही, प्रामाणिक जीवन जगायचं. परमेश्वर कदाचित ऐकत असेल, त्याच परमेश्वरानं माझं बघून मला आज झिरोतून वर आणलंय. याचं सगळं माझं म्हणजे सुरुवातीच्या आयुष्याची सुरुवात यशाची माननीय श्री भरत आंधळे साहेब यांनी मला एक चान्स दिला की विश्वास ठेवला माझ्यावर. त्या विश्वासाचं मी सार्थक करून गावामध्ये कुठंतरी नाव कमवून दाखवलंय. मी स्वतःबद्दल अभिमानाने नाही म्हणत, पण जीवनामध्ये सगळ्यांनी प्रत्येकाने विचार करा. करोडपती असू दे किंवा तो एक भिकारपती असू दे, त्याला मसनवटीवर जायचंय. संघ 1 रुपया पण नेणार नाहीये जीवनामध्ये. मग जीवनामध्ये आपल्याला जर हे पैसे पण संघ न्यायचे असेल तर याला काय करायला लागल? तर याला आई, बहीण, भाचे, गोरगरिबांचे आशीर्वाद घेऊन त्यांना आपल्यातून त्यांचं कल्याण करून त्यांचे आशीर्वाद व्याजाच्या रूपात आपल्या बरोबर येणार आहे. बाकी आपल्या बरोबर काही येणार नाहीये. हे मला पहिल्यापासून माहिती आहे. माझ्या आईचं वय झालंय. मला माहिती आहे आपली आई कधीतरी जीवन कोणाचा तरी संपणार आहे. माझं आमचे कुटुंब, आमचे पैसे नव्हते. आईला मुंबईमध्ये बोलून घेतलं, 4 बहिणीला बोलून घेतलं आणि तिचा 75वा मी हॉटेलमध्ये केला. 75वा केल्यासाठी खर्च करायचे. बघू, ज्यांनी चोख दिला त्यांनी चारा दिलाय. जीवन पुढे जगत राहायचं. ईश्वर कृपेने मला मानवरी सारख्या गावात केल्याच्या नंतर 4 लोकांना, माझ्या मित्राला पण कळायला पाहिजे. आईची सेवा केली पाहिजे, बहिणीची सेवा केली पाहिजे, भाचींची करा. जो माणूस आईची, बहिणीची, भाचींची सेवा करीन तो, मी सांगतो या पवित्र भूमीवर सांगतो, तो उपाशी जीवनात कधीच राहणार नाही. कधी त्याची अपयश याला येणार नाही. फक्त आई बहिणीचं करा, याच्या सोडून जीवनामध्ये काहीच नाहीये. मित्रांनो, खूप पैसे कमवा, काहीच अर्थ नाहीये. काय सांगून येणार आहे? तुम्ही 1000 कोटीची प्रॉपर्टी बनवून ठेवली, एक दिवस मरणार आहे. त्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टीवर कुणीतरी मालक म्हणजे आपला पोरगाच येणार आहे. तो पोरगा आयतीशीर खाणार आहे, पण तुमचे 2 दिवस आठवण काढणार. 3ऱ्या दिवशी तो त्याची बायको, त्याची पोरं, त्याचा संसार करणार आहे. कोणासाठी लांडी लबाडी करायची आणि कोणासाठी करायचं? अरे जीवन जगा, छाती वर करून जगा, पण इमानदारीने जगा, चांगलं जगा. मी म्हणलो, मी कधीच बायकोचा विचार नाही केला माझी बायको काय बोलल. मी आता तुम्हाला सांगतो, म्हणजे गर्वाने नाही सांगत, मी माझ्या आईचा 81 सव्वा करतोय. आजच 3 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये मी माझ्या आईला, बहिणीला घेऊन, बाचीला घेऊन चारीधाम यात्रेला चाललोय. चारीधाम यात्रेला 18 दिवसाचा प्रवास आहे. बहिणीला सांगितलं 1 रुपया घेऊ नको, तुझा भाऊ समर्थ आहे. माझ्या जरी चुलत बहिणी असेल त्यांना सांगितलं या तुम्ही, मी आहे तुमच्यासाठी. 1 रुपया कोणत्या बहिणीकडून घेतला नाही. बहिणीला 18 दिवस यात्रा करून आणि येताना बहिणीची हौस करायची म्हणून विमानाचा प्रवास करून त्यांना घरी आणणार मी. एवढं सांगून मी एवढंच सांगतो तुम्हाला की बहिणी भाच्यांचं करा, खूप चांगलं होईल. कधी आपल्या आई वडिलांना त्रास देऊ नका. अरे ते आईला फक्त काय पैशाची, सोन्याची काही आशा नसते. आईला फक्त तोंड करून बोला, तिचं सगळं होतंय, सगळं मन भरत, बाकी काय नाही जीवनामध्ये. धन्यवाद. हे त्यांच्या प्रामाणिक भावना होत्या आणि ते अंतःकरणातून बोलत होते. हे जे बोलत होते ते ज्यांना
आठवत होतं किंवा जे बोलल्या जात होतं तेच ते बोलत होते. खरोखर शरद भाऊ आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या हातून अशीच घरच्यांची आणि वडीलधाऱ्यांची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.